हॅलो, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आपण आंब्याचे पदार्थ करणं अनिवार्य आहे. त्यासाठी आज आपण घेणार आहे आंबे घेऊन आंब्याचा शिरा करणार आहे. त्यासाठी आपण आंबे घेतलेले आहे. आपण साहित्य बघू. 2 वाट्या दूध घेतलेलं आहे, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, आंब्याचा पल्प मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, केशर घालून दूध केलेलं आहे, वेलची पावडर आहे आणि साजूक तूप घेणार आहे. आपण आता कृती करूया. पॅनमध्ये आपण एक 3-4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, घरी केलेलं. साजूक तूप हा शिऱ्याचा आत्मा असतो आणि साजूक तुपात आणि ते पण घरी केलेल्या साजूक तुपात केलेला शिराचे चव अप्रतिम लागते. आपण तूप गरम करत ठेवले आहे. रवा शक्यतो जाड घ्यायचा आपल्याला, मऊ लुसलुसीत आपला शिरा होणार आहे. आता आपण 1 वाटी रवा घालू आणि छान मंद आचेवर भाजून घ्यायचं. तूप भरपूर घालायचं म्हणजे छान शिऱ्याला चव सुंदर येते. आमच्याकडे लाईट गेली आता, त्यामुळे थोडासा तुम्हाला अंधार वाटेल. जस्ट गेले. असं छानपैकी मंद आचेवर आपण शिरा भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आपल्या रव्याचा कलर थोडा चेंज होतोय. मंद गॅसवर आपण छान भाजून घेणार आहे. रवा तुपामध्ये परतून घेणार आहे आणि हळूहळू अगदी 10 मिनटं आपण छान परतून घ्यायचं आहे. रवा असा छान सुटला पाहिजे झाऱ्यातून. हे बघा, आपलं हे रवा साईडला करूया आणि आपण ड्रायफ्रूट परतून घेऊया तुपामध्ये. रवा आपला छान भाजून तयार आहे. आता ड्रायफ्रूट तळून घेऊया. गॅस मंदच ठेवायचा आपल्याला. रवा मंद गॅसवर छान खरपूस भाजला जातो. हे बघा, छान असे मनुके वगैरे छान परतले आहे. आता ते आपण मिक्स करून घेऊ. त्या ठिकाणी आपण आंब्याचा पल्प टाकूया. आणि छान परतून घेऊ. सुंदर परतून घ्यायचा आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. बघा, आता आपण यात दूध घालूया. छान आंब्याचा रस हे झालेला. आपण रस केलेल्या वाटीत आपण दूध घेतलेलं आहे. हळूहळू छान मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढूया 2 मिनिटासाठी. आता आपण झाकण करून चेक करूया.
बघा छान दूध आटलं आहे. जवळजवळ 2 वाटी आपण दूध घेतलेलं आहे. आपण एवढं मोठं वाटीवर दूध घेतलं होतं, तर आता एवढंसं काढून ठेवलं आहे. यामध्ये आपण आता 1 पाऊण वाटी साखर घालू. तुम्हाला गोड कमी अधिक हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. जास्त गोड हवं असेल तर अजून साखर घाला तुमच्या आवडीनुसार, कारण आंबा गोड असतो. आता हे केशरचं आपण दूध घालूया. आणि वेलची पावडर. छान परतून साखर, आता साखरेला पाणी सुटेल हळूहळू ते आपण पीठ करून घेऊ. मऊ लुसलुशीत आपला मँगो शिरा तयार आहे. तुम्ही पण या प्रकारे मँगो शिरा करून बघा. अप्रतिम चव लागते साजूक तुपातली. सगळ्यांना आवडेल. आता आपण तो सर्व करूया. बघा आंब्याचा शिरा आपला तयार आहे. मी बघा किती टेक्स्चर छान झालं आहे. आता आपण मला दाखवते मी किती रवा आणि सुंदर झालं आहे. किती सुंदर आणि छान झालेलं आहे. या प्रकारे तुम्ही आंब्याचा शिरा करून बघा. सगळ्यांना आवडेल. अप्रतिम चव आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.